तथागत बुद्धांच्या सारनाथ येथील पंचवर्गीय भिक्खूपासून झालेली सुरुवात भिक्खू संघाची. तर बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये जसजशी भिक्षूंची संख्या वाढत गेली आणि दोन भिक्षूंनी एका दिशेला जाऊ नये हा नियम बुद्धाने समाजामध्ये जनतेमध्ये त्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी अधिकाधिक भिक्षूंना अधिकाधिक लोकांपर्यंत जाता यावं यासाठी बुद्धाने एका दिशेला एक भिक्षू जाण्याची एक प्रथा भिक्खू संघामध्ये ठेवली. पण या भिक्षूंनी नेमकी कोणती भाषा वापरायची लोकांमध्ये जाऊन विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी, यासाठी ही भिक्खू संघाकरता बुद्धांचे नियम होते. आणि या भिक्खू संघामध्ये भंते एमेल आणि तेकूळ यांनी एकदा बुद्धांना विनंती केली होती की भंते, आम्ही लोकांमध्ये जाऊन संस्कृत भाषेमध्ये जर आपले विचार सांगितले तर ते खूप चांगलं राहील. परंतु त्यावेळी बुद्धांचं संपूर्ण जीवन हे अहिंसा आणि शांततेचं असतानाही त्या दोन्ही भिक्षूंना कान उघाडणी होईल अशा शब्दांमध्ये बुद्धांनी सुनावलं होतं. आणि लोकभाषा जी त्या काळची पाली भाषा होती, हीच भाषा लोकांपर्यंत जाण्यासाठी वापरली जावी. आणि या पाली भाषेसाठी आजच्या विद्यापीठी अभ्यासक्रमांमध्ये त्याचं एक स्वतंत्र डिपार्टमेंट असावं, स्वतंत्र विभाग असावा. आणि पालीसाठी लागणारी सगळी यंत्रणा, म्हणजे पाली भाषा ही केवळ भाषा नसून ती अनुभूतीची भाषा आहे, त्यासाठी एक प्रयोगशील विभाग त्या विभागामध्ये असावा. यासाठी स्वतंत्र पाली विभाग आणि त्याची इमारत उभारणी मुंबई विद्यापीठ अंतर्गत करण्यात यावी, यासाठी भंते विमानसा यांनी विद्यापीठाकडे मागणी केली. आणि त्यानंतर त्यांचा शैक्षणिक क्षेत्रामध्येही एक प्रकारे छळ सुरू झाला. आणि या विरोधात पाली विभागामध्ये स्वतंत्र विभाग निर्मिती, इमारत निर्मिती व्हावी या मागणीला घेऊन संघर्षरत असलेले भंते विमानसा आज आपल्यासोबत आहे. भंते, आपलं मी सर्वप्रथम स्वागत करतो. भंते, आपण मुंबई विद्यापीठामध्ये मराठी या विषयामध्ये PhD करता आहात. होय. तत्पूर्वी आपण नाट्यशास्त्रामध्ये PhD मिळवलेलीच आहे. PG पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि या काळामध्ये ज्या पाली डिपार्टमेंटशी तुमचा कुठलाही संबंध आलेला नसताना मात्र तुमचा आजचा जो संघर्ष उभा राहिलेला आहे, जे तुमचं उपोषण सुरू आहे, हे पालीसाठी आहे. नेमकं हा विषय किंवा ही बाब आपल्या मनात का आली आणि कशी आली? सर्वप्रथम मी उपोषण करत नाही आहे, सत्याग्रह करत आहे. आणि मी पालीचा विद्यार्थी नसलो तरीही मी भिक्षू आहे. आणि भिक्खू असणं याचा संबंध बौद्ध धम्माशी, बौद्ध संस्कृतीशी, भाषेशी येतो. त्यामुळे बौद्ध संस्कृतीची भाषा ही पाली भाषा, बुद्धाची वाणी पाली भाषा, त्यामुळे साहजिकच माझा संबंध पाली भाषेशी येतोच येतो. आणि विद्यार्थी असल्याने विद्यापीठासंबंधित कोणताही प्रश्न, त्या प्रश्नाशी माझा संबंध पोचतो. म्हणून मग आपण ह्या पाली भाषेसंबंधित प्रश्नांना लोकांसमोर आणलेलं आहे आणि त्यासाठी आपण सत्याग्रहाला बसलो आहोत. सत्याग्रह आणि उपोषण म्हणजे या दोन संकल्पनांमधला एक भेद किंवा एक फरक आपण एक आंदोलक म्हणून स्पष्ट करावा. सत्याग्रह ही कोर कन्सेप्ट आहे बुद्धिझमची, सत्य. तर मला अनेकांचा प्रश्न असतो, भंतेजी, तुम्ही भिक्षू असताना सत्याग्रह आंदोलन कसं करत आहात? माझं त्यांना उत्तर असतं, सत्याग्रह हे बुद्धिझमच्या विरोधी नाही. बुद्धिझमचा मूळ गाभाच सत्य आहे. पंचशील आहे, त्यात सत्य आहे. 4 आर्य सत्य आहेत, तो तर गाभाच आहे. मग अशा प्रकारे बुद्धिझमचा गाभा सत्य आहे आणि आपण त्या सत्याचा आग्रह करत आहोत. विद्यापीठाला आपण सत्यतेने वागा, सत्याने वागा, सत्य पालन करा असा आग्रह धरत आहोत. त्यामुळे सत्याचा आग्रह धरणं हे बुद्धिझमचाच भाग आहे, बुद्धिझमच्या विरोधी नाही.
आणि उपोषणाचं म्हणाल, उपोषणामध्ये जेवत नसतात, जेवण करत नाहीत, काही खात नाहीत आणि बुद्धाने जीव देण्यास मना केलं आहे. हत्या करणं स्वतःची असो इतरांची असो, जीव देणं हे बुद्धाने मना केलं आहे. त्यामुळे आपण उपोषण करत नाही आहोत, सत्याचा आग्रह सत्याग्रह करत आहोत. बिलकुल. तुम्ही पालीसाठी सत्याग्रह करता आहात आणि तुम्ही भिक्षू आहात. तर बुद्धाच्या भिक्षू संघामध्ये सत्याचा आग्रह करण्यासाठी अशा प्रकारचे सत्याग्रह झाल्याचा काही इतिहास आहे का? सत्याग्रह करणारा इतिहास मला तरी आठवत नाही, पण ती कोर कन्सेप्ट असल्यामुळे सत्याचा आग्रह करणं बुद्धिझमच्या विरोधी नाही एवढं नक्की. आज म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये तुम्ही मराठी विषयाला PhD करत असताना एकाएकी पाली विभागाचा किंवा पाली विषयाचा विषय आपण हाताळावा ही सुरुवात तुमच्या मनामध्ये कशी आणि केव्हा झाली? भिक्षू नसताना जेव्हा मी इथे PhDचा विद्यार्थी होतो, त्याच्या आधी PGचा विद्यार्थी होतो, तेव्हापासून इथे पाली विभागाला मी बघत आहे. तिथे अनेक माझे मित्र शिकत होते. तेव्हापासून पाली विभाग आणि त्याच्या प्रश्नांशी माझा जवळून संबंध आलेला आहे. मी जेव्हा भिक्खूहून परतलो तेव्हाही ते प्रश्न तसेच असल्याचे मला आढळून आले. मग मी निर्णय घेतला, मी भिक्खू आहे, त्यामुळे पाली भाषेची जबाबदारी ही माझ्यावरच येते, कारण तो संस्कृतीचा भाग आहे. म्हणून मग मी बघितले की आता कोणती प्रश्न आहेत, तर पाली विभाग हा 2 खोल्यांमध्ये 2005 पासून चाललेला. मग आम्ही आग्रह केला 2023 साली 4 डिसेंबर 2023 यामध्ये 4 डिसेंबर ते 5 डिसेंबर मी स्वतःच्या प्रश्नावर सत्याग्रहाला बसलो होतो आणि 5 डिसेंबरपासून 8पर्यंत मी पाली विभागाला कुठेतरी शिफ्ट करावं, चांगल्या ठिकाणी 2 खोल्यातून बाहेर काढावं आणि स्वतंत्र जमीन द्यावी जेणेकरून भविष्यात तिथे पाली भवन उभारता येईल. या 2 मागण्यांसाठी मी 2023 साली डिसेंबर 5 पासून 8पर्यंत सत्याग्रहाला बसलो होतो. त्यामुळे ही प्रश्न भिक्षू असल्यामुळे मला हाती घ्यावी असं वाटलं आणि ती कोणी हाती न घेतल्यामुळे. पाली विभागाच्यासाठी हा जो सत्याग्रह तुम्ही चालवला, पण या सत्याग्रहासाठी तुम्हाला पाली विभागाच्या प्राध्यापकांचं, पाली विभागाच्या विद्यार्थ्यांचं काय सहकार्य आणि किती सहकार्य लाभलं? तुम्ही फार छान प्रश्न केला आहे. खरं म्हणजे हा प्रश्न जनतेलाही पडला असेल, सगळ्या उपासकांनाही पडला असेल की भंतेजी जर आंदोलन करत असतील तर पाली विभागाचा रोल काय आहे, त्यांची भूमिका काय आहे. तर मी स्पष्ट करू इच्छितो, पाली विभाग या सत्याग्रहाच्या विरोधी आहे. पाली विभाग म्हणताना त्यांचे जे प्रमुख असतात, मग इथे हेडचं पद नाही आहे, विभाग प्रमुखाचं पद नाही आहे, तर तिथे असिस्टंट लेक्चरर कम कोऑर्डिनेटर हे पद आहे, म्हणजे समन्वयक. तर ते समन्वयकच आपल्या विरोधात आहेत. त्यांनी आत्तापर्यंत मला कधीही त्यांचा विरोध का आहे, पाली विभाग ॲडेड होऊ नये, का होऊ नये हे सांगत नाही आहेत. पाली विभागाला स्वतंत्र जमीन मिळू नये, का मिळू नये हे सांगत नाही आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद आहे असं म्हणण्यापेक्षा विरोधी भूमिका आहे आणि ती व्यवस्थेशी हातमिळवणी करणारी, व्यवस्थेला बळकट करणारी त्यांची भूमिका आहे. पण मुंबई विद्यापीठ गेली कित्येक वर्ष आता सुरू आहे, पाली विभाग ही कित्येक वर्षापासून सुरू आहे. तर एकाएकी ही मागणी पाली विभागाची स्वतंत्र इमारत असावी ही एकाएकी आताच का आली नेमकं? म्हणजे पाली विभागाची स्वतंत्र इमारत असावी ही मागणी जी आहे ती एकाएकी आलेली नाही आहे. इथे असणारे सर्व बौद्ध विद्यार्थी जे पाली शिकत नाही आहेत, ते पाली शिकणारे विद्यार्थी, या सगळ्यांच्या मनात अस्मितेचा प्रश्न असतोच की इथे अनेक विभाग आहेत ज्यांना स्वतंत्र इमारती आहेत, त्यांच्याकडे तुटपुंजे अल्पसे विद्यार्थी संख्या आहे, तरीही ते अनुदानित आहेत. मग आपली पाली भाषा निव्वळ आपण अल्पसंख्याक आहोत, बुद्धिस्ट आहोत यामुळे नव्हे, तर पुष्कळ विपुल विद्यार्थी संख्या असताना जवळपास 300-350 विद्यार्थी दरवर्षी असतात आणि ते मुंबई विद्यापीठातल्या कुठल्याही विभागामध्ये नाहीत. असं असतानाही आपला विभाग अनुदानित का नाही हा सगळ्यांना पडलेला प्रश्न. पण तो प्रश्न बहुतेक माझ्यामुळे मुखर झाला असं म्हणावं लागेल. बिलकुल. पण ही जी पाली भाषा की त्याच्याशी जमीन द्यावी, इमारत द्यावी,
पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की कुठल्याही नव्या विभागाला किंवा विद्यापीठ क्षेत्रामध्ये आर्थिक तरतुदीचा प्रश्न फार प्रधान असतो. आणि ही तरतूद आतापर्यंत झालेली नसेल की काय नेमकं झालेलं आहे की का हा स्वतंत्र विभाग उभा राहिलेला नाही इमारतीच्या रूपामध्ये. हा विभाग स्वतंत्रपणे उभं न राहण्यामध्ये इथली जातीय मानसिकता कारणीभूत आहे आणि त्याला बुद्धिस्ट लोकांची स्वार्थी मानसिकता, या दोन गोष्टी एकत्र आल्यामुळे हा विभाग कधीच एडेड झाला नाही, अनुदान प्राप्त झाला नाही आणि हा अजूनही स्वतंत्र जमिनीवर उभा नाही. म्हणजे ही संकल्पना म्हणजे किंवा हा आरोप जो आहे की इथली जाती मानसिकता आणि बौद्धांचा स्वार्थ, म्हणजे हा नेमका काय स्वार्थ आणि नेमकी काय मानसिकता, म्हणजे कसं आहे हा स्वार्थ असा आहे की व्यवस्थेला विरोध करायचा नाही, व्यवस्थेसोबत हातमिळवणी करून राहायचं आणि जे पदरात पाडता येईल ते पाडायचं, हा भाग असेल. इथे वृद्ध प्राध्यापक आहेत, गेस्ट लेक्चर. ते पालीमधले प्राध्यापक नाही आहेत ज्यांनी MA पाली तरुणपणी केलं आणि प्राध्यापक म्हणून आयुष्य खर्च केलं, असे नाही आहेत. तर वेगवेगळ्या क्षेत्रातून निवृत्त झालेली माणसांनी पाली शिकले आणि मग इथे ते गेस्ट लेक्चर म्हणून आहेत. तर त्यांचा स्वार्थ असा आहे, आपण व्यवस्थेच्या विरोधी वागलो तर आपणाला गेस्ट लेक्चर म्हणून जे बोलावल्या जात आहे ते बोलवल्या जाणार नाही, इतका क्षुद्र स्वार्थ आहे. जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांना असं वाटतं आपल्या रिटायरमेंटमध्ये अडथळा येईल का, किंवा आपल्याला पुढे एक्सटेन्शन मिळणार नाही का, किंवा मिळेल की नाही, ही जी प्रश्न आहेत हा स्वार्थ आहे. याशिवाय कोणता स्वार्थ असूच शकत नाही. आणि जर स्वार्थ नाही तर मग हे आपल्या अस्मितेच्या प्रश्नावर आपल्यासोबत का नाही आहेत. मला एक माहिती आहे, विद्यापीठातले प्राध्यापक सरळ विरोधामध्ये येऊ शकत नाहीत कारण ते नौकर आहेत, पण पाठीमागून तर मदत करू शकतात ना. इथे उलट झालेलं आहे, इथे पाठीमागून त्यांनी विरोध चालवला आहे. तेव्हा मग त्यांच्या हेतूवर मला शंका नाही तर खात्री होते की ते बुद्धिझमच्या विरोधी आहेत, बाबासाहेबांच्या विरोधी आहेत आणि एकूणच सर्व बुद्धिस्ट समाजाच्या विरोधी आहेत. आपलं आंदोलन म्हणजे सत्याग्रह जो सुरू झाला त्याला साधारणतः तो कधी सुरू झाला आणि त्या सत्याग्रहाला समाजाची म्हणजे खास करून अल्पसंख्याक बौद्ध समाज म्हणून आपण ज्यांना ओळखतो आता, की त्यांची काय साथ लाभली. म्हणजे विद्यापीठ स्तरामध्ये तर आपलं हे आहे, पण या आंदोलनाची धग ही लोकांपर्यंत पोचली का, ती कधी आणि कशी. खरं म्हणजे भन्ते जेव्हा सत्याग्रहाला बसले तेव्हा मोजकीच लोक सोबत होती. त्यामध्ये आत्ताही ती माणसं सगळी सोबत आहेत. वैभव सोनवणे झालं, अजून माणसं आहेत, प्रत्येकाचं नाव मला घेणं शक्य नाही आहे. पण एक समाजाचा घटक म्हणून, सजग नागरिक म्हणून, सजग उपासक म्हणून अनेक माणसं सोबत होती. पण त्याचं स्वरूप मात्र फार तुरळक होतं. पण जेव्हा अल्पसंख्याक मंत्री आले आणि त्यांना निवेदन देण्यासाठी मी निघालो आणि तेव्हा सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांनी मला मारहाण केली, बेशुद्ध केलं आणि माझं चिवर खोललं, काढून घेतलं, मला नग्न केलं. त्यावेळेनंतर सगळे उपासक माझ्यासोबत आले, कारण तो त्यांच्याही अस्मितेचा प्रश्न होता की एका भिक्षूला मारहाण होते, नग्न केलं जातं, हे काय. त्यामुळे मग समाज पेटून उठला आणि सगळे सोबत आले. त्याचे विद्यापीठ अंतर्गत म्हणजे खास करून पाली विभागावर किंवा पाली विद्यार्थ्यांनी काय त्यानंतर तुम्हाला साथ द्यायला काही सुरुवात केली का, त्याची काही अशी सुरुवात. पाली विभागाचे तरुण विद्यार्थी सोबत आहेत, पण ते पाठीमागून सोबत आहेत, कारण ते विद्यार्थी असल्यामुळे. आणि विद्यापीठाच्या समन्वयक यांनी कुलसचिवांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना तिकडे पाठवू नका या आदेशानुसार विद्यार्थ्यांना तंबी दिली आहे की भन्तेच्या आंदोलनाकडे जायचं नाही. त्यामुळे तरुण विद्यार्थी समोर येत नाही आहेत मला पाठिंबा द्यायला, पण वैयक्तिक भेटून पाठीमागून बोलून त्यांचा मला पाठिंबाच आहे. पण इथे जे वृद्ध ग्रस्त आहेत, जे वेगवेगळ्या क्षेत्रातून निवृत्त झाले आणि आता पाली शिकत आहेत, ते मात्र ना मला बोलतात ना भेटतात. माझ्याजवळूनच रस्ता जातो, त्या वळणावरून ते निपचित गुपचूप खाली बघून जातात. मला त्यांचं आश्चर्य वाटतं. आयुष्य गुलामीत गेलं. बौद्ध धम्म हा स्वातंत्र्याचा धर्म आहे,
गुलामीतून मुक्त करणारा धम्म आहे. आणि तुम्ही जर एका सेवेतून निवृत्त झाला असाल म्हणजे एक प्रकारच्या गुलामीतूनच निवृत्त झाला आहात, तेव्हा तुम्ही आता सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून काय योग्य काय अयोग्य हे बघायला हवं. तो निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य तुमच्याकडे आलेलं आहे, ते घ्यायला हवं. संविधानाने सुद्धा ते अधिकार दिला, बौद्ध धम्मसुद्धा तुम्हाला तो अधिकार देतो, पण ते याचा वापरच करत नाहीत. ही माझी खंत आहे वृद्ध विद्यार्थ्यांसाठीची. बिलकुल. पण जसं तुम्ही मगाशी म्हटलात की धार्मिक अल्पसंख्याक विभागाचे केंद्रीय मंत्री आल्यानंतर त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचू दिलं नाही, तुम्हाला विवस्त्र केलं, मारहाण केली. यानंतर गुन्हा नोंदवला गेला आहे का? आणि ते जे अल्पसंख्याक मंत्री आहेत त्यांना काही टेलिग्राम असेल किंवा फोन असेल किंवा अन्य काही साधनं असतील त्यानुसार त्यांना कळवलं गेलं आहे की तसं कम्युनिकेशन झालं का नंतर? हो. त्यानंतर जेव्हा मारहाण झाली त्यानंतर आम्ही दवाखान्यात होतो. तिथे एक गायकवाड नावाचे खासदार आले होते, माजी खासदार. त्यांनी किरण रिजिजू यांना टॅग केलं आणि सगळा वृत्तांत रेकॉर्ड केला. माझं जे निवेदन होतं त्याची कॉपी केली आणि त्यांना टॅग करून पाठवलेलं आहे. त्यामुळे रिजिजूंपर्यंत वेगवेगळ्या लोकांकडून ही गोष्ट गेलेली आहे. आणि त्या संदर्भात काही गुन्हा नोंदवला गेला आहे? हां, माझ्यातर्फे त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही. पण मी दवाखान्यात ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी माझ्यावर इथल्या सुरक्षा अधिकाऱ्याने बाळासाहेब खरात नावाच्या वैयक्तिक त्यांचा गुन्हा दाखल केला आहे माझ्या विरुद्ध. त्यामध्ये सरकारी कामात हस्तक्षेप, अडथळा, मंत्र्यांचा काफिला थांबवणं, हिंसक गतिविधी, हेतू, असे अनेक, पोटात लाथ मारली, असे अनेक खोटे नाटे गुन्हे नोंदवले आहेत माझ्यावर. आणि पोलिसांनी कोणतीही खातरजमा न करता त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्यावर FIR नोंदवला. आणि आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही सांगत आहोत, तरी आमच्याकडून त्यांच्यावर कोणताही FIR नोंद होत नाही. मग समजा ते जे आहे सुरक्षा रक्षक त्यांनी नोंदवलेल्या त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तुमची काही चौकशी केली का? अजूनपर्यंत तरी नाही. आमच्यावर FIR झालं हे पोलिसांनी अजूनपर्यंत आम्हाला कळवलेलं नाही. ते आम्हाला वर्तमानपत्रातून कळालं आणि मग आम्ही ऑनलाईन तो FIR काढून घेतला. पण पोलिसांतर्फे अजून काहीही आम्हाला कळवण्यात आलेलं नाही. उद्या आता 90 दिवस होतील 15 तारखेला. या दरम्यान म्हणजे विद्यापीठामध्ये तुमचा हा सत्याग्रह चालू असताना विद्यापीठ परिसरातील जे वेगवेगळे पदाधिकारी असतात किंवा कुलगुरू असतील किंवा अन्य कोणी असतील यांनी तुमची भेट घेण्याचा प्रयत्न केला का? तुम्हाला समजवण्याचा किंवा या संदर्भात काही सांगण्याचा प्रयत्न केला का? सनदशीर, कायदेशीर असं मला कोणतंही बोलावणं विद्यापीठाकडून आलेलं नाही, विद्यापीठ प्रशासनाकडून आलेलं नाही. पण काही एजंट, व्यवस्थेचे हस्तक यांच्यामार्फत त्यांनी मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये ते मला फक्त मी मागे व्हावं, उठून जावं, आंदोलन सोडून द्यावं याचाच प्रयत्न करत होते. असं करत असताना मी मीटिंग सोडून गेलेलो आहे, कारण मी मुद्द्यांवर बसलो आहे, मुद्द्यांसाठी. आणि ते मुद्दे सोडवत नसतील, त्यांचा हेतू तो सोडवण्याचा नसेल, तर मी आंदोलन सोडून, सत्याग्रह सोडून माघार घेणार नाही आहे. त्यामुळे मी मीटिंग सोडून आलेलो आहे. आणि मग एकदा आठवले आपले जे मंत्री आहेत, समाज कल्याण मंत्री, त्यांच्याकडे सुद्धा मीटिंग लावली होती अतिथीगृहामध्ये. खरं म्हणजे हा एक प्रकारे दबावाचाच प्रकार आहे. विद्यापीठ प्रशासनाने, इथे प्रशासनाची इमारत आहे, प्रशासकीय इमारत, तिथे मीटिंग्स लावाव्यात, कायदेशीर सनदशीर लावाव्यात. त्या मीटिंगसाठी मला त्यांनी रितसर बोलावं. पण असं न होता अतिथीगृहावर कुठेही बाहेर मीटिंग लावणं कुणासमोरही, जेणेकरून मी दबावात यावं, हा त्यांचा हेतू. पण मी सत्यवादी आहे, भिक्षू आहे, मी कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. आणि यामुळेच मी कोणाचंही ऐकत नाही, मी हट्टी आहे, हा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. खरं म्हणजे आपण जे मुद्दे घेऊन बसलो आहोत सत्याग्रहाला, ते मुद्दे सोडवणं महत्त्वाचं, माझं उठणं महत्त्वाचं नाही आहे. पण या सगळ्यांचं मुद्दे सोडा आणि तुम्ही उठा, यांचं ऐका, त्यांचं ऐका, हे करतात. आपण असं कुणाचंही कसं ऐकू? पण ते आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये किंवा भारतामध्ये बौद्ध धम्माचं जे धम्मचक्र प्रवर्तन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालं, त्यानंतर बौद्ध धम्माकडे पाहण्याचा प्रत्येक जो दृष्टिकोन आहे इथल्या बौद्ध धम्म अनुयायींचा, तो बाबासाहेबांच्या माध्यमातून जातो. अशावेळी बाबासाहेब बौद्ध भिक्षूच्या विषयी नेमकी काय व्याख्या सांगतात आणि तुम्ही या संदर्भात नेमकं काय सांगाल? खूप छान प्रश्न आहे तुमचा.
खरं म्हणजे मला अनेकांनी उपासकांनी विचारलं की भंतेजी तुम्ही भिक्खू आहात, तुम्ही डोळे मिटून ध्यान करण्याचं सोडून किंवा विधी करण्याचं सोडून हे काय करत आहात. असंच पाली विभागाचे समन्वयक त्यांनीसुद्धा मला म्हणाले ते की भंतेजी आंदोलन भिक्खू विनयात बसत नाही, आंदोलन बुद्धिस्ट वे नाही. तर मला हेच म्हणायचं आहे आणि म्हणालोसुद्धा की आंदोलन हा जर बुद्धिस्ट वे नसेल, भिक्खू विनयात बसत नसेल, श्रीलंका, म्यानमार, व्हिएतनाम इथे बौद्ध भिक्खूंनी काय केलं आणि ते काय करत आहेत याच्याकडे थोडं लक्ष द्यावं. म्यानमारसारख्या देशात आत्ता सैनिकी शासन असल्यामुळे उपासक भिक्षू खांद्याला खांदा लावून छातीवर गोळ्या खात आहेत, म्हणजेच ते आंदोलन करत आहेत. बौद्धगयेचं आंदोलन भिक्खूच चालवत आहेत. बुद्धाचं आंदोलनच होतं. बौद्ध धम्म ही चळवळ होती, आंदोलन होतं. आंदोलनामध्ये एका हेतूसाठी एकापेक्षा अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि ती चळवळ सुरू होते. हे बुद्धाचं बौद्ध धम्माचं आंदोलन होतं आणि ते जगभर पोहोचलं. त्यामुळे बौद्ध धम्म हा मुळात आंदोलनाचाच भाग आहे, आंदोलनातून सुरू झालेला धम्म आहे तो. आणि त्यामुळे आंदोलन हे बौद्ध धम्म विरोधी नाही आहे, विनयाविरोधी नाही आहे. आणि बाबासाहेबांनी तर भिक्खूसंबंधी सांगितलेलं आहे की भिक्खूने सेल्फ कल्चर केलेलं असावंच, पण त्याचबरोबर त्याने सोशल कल्चर करावं, त्याने समाजसेवक व्हावं, त्याने सोशल ॲक्टिव्हिस्ट व्हावं. तर निव्वळ सेल्फ कल्चर करत राहणं यापेक्षा समाजसेवक म्हणून त्याने सोबत यावं आणि समाजाचे प्रश्न सोडवायला मदत करावी. हा बाबासाहेबांचा भिक्खूकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता आणि तोच दृष्टिकोन घेऊन मी चाललेलो आहे. ही जी सत्याग्रहाची सुरुवात आहे की हा विषय प्रवेश आहे, हा नेमका तुमच्या विचारांमध्ये किंवा मनामध्ये कसा आला, का आला? डिसेंबर 23मध्ये जेव्हा 2 विभागातून पाली विभाग आपल्या सत्याग्रहामुळे एका स्वतंत्र फ्लोअरमध्ये हलवला गेला, स्थलांतरित केला गेला, तेव्हा व्हीसींनी वचन दिलं होतं की मॅनेजमेंट काउन्सिलची स्थापना होऊ द्या, आम्ही स्वतंत्र जमीन देऊ आपल्या मागणीनुसार. पण नंतर काय झालं, मध्यंतरी या 1-1.5 वर्षामध्ये अवेस्था पहलवी नावाचं एक अभ्यास केंद्र स्मृती इराणींनी भूमिपूजन केलं आणि ते अल्पसंख्याक मंत्रालयाच्या पैशामधून त्यांना 10 करोड मंजूर झाले. त्यानंतर इथे एक इंद्रजित मोहिते नावाचे उपासक आहेत, ते अल्पसंख्याकांसाठी त्यांची संस्था काम करते. त्यांनी मग हे बघितलं आणि मग अल्पसंख्याकांसाठी ते काम करत असल्यामुळे त्यांनी अल्पसंख्याक आयोग, पाली विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांची संयुक्त बैठक लावली आणि मग स्वतंत्र पाली भवनासाठी प्रयत्न सुरू केले. ते म्हणाले की आयोग स्वतः जवळ बसलेला आहे, कितीही पैसे खर्च करायला तयार आहे पाली भवनसाठी, विद्यापीठाने फक्त जागा द्यावी असं आयोगाचं म्हणणं आहे. मग विद्यापीठाने 2-4 बैठकांनंतर इंद्रजित मोहिते यांना बाजूला सारलं आणि जे स्वतंत्र पाली भवन होऊ घालत होते ते न करता अवेस्था पहलवी पाली प्राकृत असं प्राच्य भाषा विकास अध्ययन केंद्र असं एक काहीतरी केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला, सेंटर निर्माण करण्याचा. आणि हे वर्तमानपत्रातून कळालं. तर मग मला वाटलं की आपली फसवणूक झाली, व्हीसी खोटं बोलत आहेत, व्हीसी विश्वासघात करत आहेत. आपल्याला स्वतंत्र जमीन देतो म्हणाले आणि हे काय एका सेंटरमध्ये कुठे टाकत आहेत पाली विभागाला. आणि मुळात विभाग महत्त्वाचा असतो. हे जे सेंटर आहे ते सेंटरचे जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत चालणार, नंतर ते बंद पडणार. विभाग चालत असतो नेहमीसाठी, विभाग बंद पडत नसतो. पण इथे काय झालं, सेंटर ते विभागाला द्यायचं असतं, रिसर्च सेंटर, त्यामुळे विभाग मजबूत होईल. ते न करता ते विभागाला मारून टाकत आहेत आणि एक संशोधन केंद्र स्थापन करत आहेत. फंड आहेत तोपर्यंत संशोधन केंद्र चालणार, नंतर ते बंद पडणार. आणि इतक्यात अजून एक गोष्ट घडली. विद्यापीठाने 3-4 महिन्यापूर्वीच सगळे विभाग जे ॲडेड आहेत, अनुदानित आहेत, त्यांना ॲटोनॉमस करण्याचा प्रस्ताव पारित केला आणि राज्यपालांकडे सहीसाठी पाठवला आहे. मग 2 कारणं एकत्र आली. जर सगळेच विभाग ॲटोनॉमस होणार असतील आर्थिक बाबतीतसुद्धा, तर पाली विभाग तर अजून ॲडेडच नाही आहे, अनुदानितच नाही आहे. मग याचं काय होणार. आणि जो विश्वासघात केला, जमीन द्यायचं कबूल करून मग पाली विभागाने ते एका सेंटरमध्ये टाकत आहेत. हे का, या कारणांमुळे
म्हटलं ही योग्य वेळ आहे, आता नाही तर कधीच नाही, म्हणून मी भंतेंनी आणि काही उपासकांनी मिळून या आंदोलनाची सुरुवात केली आणि हीच वेळ निवडली. भंते, तुम्ही एक भंते म्हणून बौद्ध अनुयायी जे आहेत समाजामधले, यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांचा तुम्हाला प्रतिसाद हा कसा आहे? आणि दुसरी गोष्ट की तुम्ही भिक्षू असल्यामुळे भिक्षू संघाचं या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया आली का? भिक्षू संघाने या संदर्भात मदत केली का? ती केली असेल तर कशी आणि नसेल तर का नाही? प्रथमतः भिक्खू संघ या आंदोलनात आपल्यासोबत आहे. त्यांनी मला नेहमी सांगितलेलं आहे, भंतेजी तारीख कळवा, आम्ही सगळे संघ म्हणून हजर राहतो. पण अजून भिक्खू संघाचं आंदोलन व्हावं अशी आपणच तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे भिक्खू संघ आपल्या इथे दिसत नसेल, पण भिक्खू संघ आपल्यासोबत आहे, आंदोलनाच्या तयारीत आहे. त्यामुळे भिक्खू संघ आपल्यासोबतच आहे. राहिलं उपासक, तर उपासकांमध्ये विद्यापीठाचे काही हस्तक आहेत, आपलीच बुद्धिस्ट म्हणवणारी. खरं म्हणजे ती निर्बुद्ध आहेत, पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत बुद्धिझमचे, बौद्ध असल्याचे. तर ते विद्यापीठाचे हस्तक, प्रशासनाचे हस्तक म्हणून वावरतात आणि भंतेजीकडे आलेल्या उपासकांना खोटं नाटं सांगून भंतेजी कसे चुकीचे आहेत हे पटवून देऊ लागतात आणि उपासक मग त्याची खातरजमा न करता त्यांच्या आहारी जाऊन आपल्यापासून दूर जाऊ पाहतात. ही जी भेदनीती आहे, आपल्याच माणसांकडून आपल्याच माणसांसाठी केलेली. मला कधी कधी म्हणलं जातं, भंतेजी तुम्ही आपल्या माणसांविरुद्ध बोलू नका. मी म्हणतोय, आपण माणसांविरुद्ध बोलत आम्ही प्रवृत्तीविषयी बोलतोय, स्वार्थी प्रवृत्ती आणि योग्य प्रवृत्ती. तर ही जी माणसं आहेत ही स्वार्थी आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याविषयी बोलतोय. आणि मग आपण असं म्हटलं की आपलेच दात आपलेच ओठ, तर असं म्हणाल्यानं काय होतं, आपलीच माती आपली माणसं करू लागतात. त्यामुळे योग्य वेळी कुणी चुकत आहे ते दाखवून देणं आपलंच काम आहे. तर असं होतं की समाजातली काही माणसं इतर माणसांना भरकटत आहेत, खोटं नाटं सांगून आंदोलनापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जी माणसं समंजस असतात ती खरं बरं खरं खोटं सगळं सत्सद्विवेक बुद्धीने समजून घेतात आणि प्राणपणाने आपल्यासोबत असतात. या सगळ्या आंदोलनाचा किंवा सत्याग्रहाचा तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीवर काही परिणाम झाला आहे का सध्या? होय, झाला आहे. मला त्यांनी आमिष देऊन बघितलं, भीती दाखवून बघितलं, धमकावून बघितलं, मारहाण केली, नग्न केलं, हे सगळं झालं. तरीही मी बधत नाही, भंतेजी बधत नाहीत हे बघितल्यामुळे त्यांनी मला टर्मिनेट केलं आहे PhDमधून. आता UGCचा एक रूल आहे, जुन्या विद्यार्थ्यांना काढून टाका म्हणून. त्या नियमाचा आपण आदर करतो. पण तो 2018ला यांनी VCD बनवली, पण तो नियम त्यांनी राबवलाच नाही. आणि आत्ता माझ्यासाठी म्हणून तो राबवला. आणि होय, माझ्यासाठी म्हणून. पण माझ्यासाठी राबवताना त्यांनी मग माझ्या सकट 550 विद्यार्थ्यांना टर्मिनेट केलं. त्यामध्येही त्यांनी अजून एक नियम बनवला. अकॅडमिक काउन्सिलला नियम बनवायचं स्वातंत्र्य असतं. मग त्यांनी असा बनवला, माझा प्रोग्रेस रिपोर्ट सर्व काही व्यवस्थितपणे ऑगस्टपर्यंत आहे. मग त्यांनी मला अकॅडमिक काउन्सिलने नंतर बैठक घेऊन 2 RAC हव्यात. तर ही RAC जी असते, विभागीय कमिटी असते, ती सुचवत असते. तर ती कमिटी, त्या कमिटीसमोर मी गेलो नसल्यामुळे, माझ्याकडे RACचं प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांनी अकॅडमिक काउन्सिलनी तो नियम बनवला की कमीत कमी 2 RAC हव्यात. साहजिकच आहे, माझ्याकडे RAC नाही. आणि मी जुना विद्यार्थी असल्यामुळे मला RAC लागते न लागते हे विद्यापीठाने, प्रशासनाने, थेसिस विभागाने, ज्याचं नाव आता RAPC आहे, किंवा माझ्या रिसर्च सेंटरने कधीही मला कळवलेलं नाही. माझ्या प्रवेश घेतल्यापासून टर्मिनेट होण्याच्या मध्यंतरामध्ये कधीही मला रिसर्च सेंटर, थेसिस सेक्शन, RAPC किंवा विद्यापीठ यांच्याकडून कोणताही पत्रव्यवहार झाला नाही. म्हणजे मला एक थोडासा जिज्ञासापूर्वक एक प्रश्न विचारायचा आहे की देशामध्ये किंवा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्येही बौद्ध भिक्षू उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात, संशोधनासाठी, PhDसाठी दिसत आहेत. म्हणजे उपसंपदा झाल्यानंतर समाजामध्ये जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करण्याऐवजी उच्च शिक्षणाकडे बौद्ध भिक्षू अधिक प्रमाणात का वळत आहेत? म्हणजे काय याचं कारण आहे? खरं म्हणजे
बौद्ध धम्म हा ज्ञानाचा धर्म आहे आणि जितकं उच्च शिक्षित होता येईल तितकं भिक्षूने व्हायला हवं, हाच बौद्ध धम्माचा हेतू आहे. बाबासाहेब असोत, फुले असोत, सगळ्यांनी ज्ञानाला केंद्रवरती ठेवलं आहे. त्यामुळे आणि बुद्धही ज्ञानाला केंद्रवरती ठेवतो. जेव्हा वर्षावासामध्ये काही भिक्षू आळसावले होते, ध्यानस्थ होते डोळे मिटून, तेव्हा बुद्ध त्यांना रागावले, म्हणाले तुम्ही असा वेळ खर्च करू नका. त्यामुळे अभ्यास करणं, धम्माचा अभ्यास करणं, कुठल्याही शास्त्राचा, तत्त्वज्ञान असेल, भाषा असेल, अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यानंतरच तुम्ही तुमची मतं व्यक्त करू शकता, त्यानंतरच तुम्ही मतं मांडू शकता, नवीन मांडणी करू शकता आणि लोकांपर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे धम्मप्रसारासाठी तुम्हाला अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यामुळे भिक्षूने उच्च शिक्षण घेणं हे अभिप्रेतच आहे. मगाशी आपण एक उल्लेख केला की बऱ्याच जणांनी सत्याग्रह भिक्षूंनी का करावा असा विषय उठला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील म्हणजे लोकशाहीचं जे व्याकरण सांगताना प्रयत्न केला की सत्याग्रह आंदोलनं ही जी भूमिका आहे ही लोकशाहीशी विसंगत आहे असा एक प्रकार म्हणजे बाबासाहेबही सांगतात. म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांच्यासाठी कल्याणार्थ कार्यक्रम व्हावा, पण आंदोलनाची आणि सत्याग्रहाची जी गरज पडते आहे ती नेमकी का? आता खरं म्हणजे संविधानानेच आपल्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे ते एखाद्या व्यवस्थेच्या विरोधी असेल, कुठल्याही प्रश्नांच्या विरोधी असेल, नियमांच्या विरोधी असेल, कोणतंही असो, आपल्याला विरोध करण्याचा, आपला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळेच आपल्याला सत्याग्रह करण्याचा, शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार मिळतो. आणि हे संविधान विरोधी अजिबात नाही, संविधानानेच अधिकार दिला आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सत्याग्रह केले आहेत हे आपण जाणूनच असाल. त्यामुळे सत्याग्रह करणं हे खरं म्हणजे लोकशाहीमध्ये अगदी योग्य मार्गच आहे. म्हणजे तो संसदीय मार्ग आहे. होय, होय. आणि लोकशाहीचा. पण या सगळ्या प्रकारामध्ये एक भिक्षू म्हणून, एक आंदोलक म्हणून हे सगळं तुम्ही अनुभवत असताना आज विद्यापीठावर त्याचा काय परिणाम झालेला आहे, तुमची जी मागणी आहे त्या संदर्भात सरकार दरबारी काही विचार होतो आहे का, किंवा एकूण प्रशासनामध्ये त्याचा काही दबाव आलेला आहे का? नेमकी काय वस्तुस्थिती आहे? विद्यापीठ प्रशासनावर दबाव आला आहे असं मला अजिबात वाटत नाही आहे. ते आपली काहीही पर्वा करत नाही आहेत. याचं कारण म्हणजे केंद्रात आणि राज्यात सरकार त्यांचंच आहे. सरकारचीच व्यक्ती कुलगुरू म्हणून बसलेली असते, तेच विचारसरणी इथे असते. त्यामुळे त्यांना भिण्याचं, दबाव देण्याचं काहीच कारण नाही. म्हणून ते त्यांच्या सर्व ताकदीचा उपयोग आपल्या दमनासाठी करत आहेत. सांस्कृतिक दमन असेल, वैयक्तिक दमन असेल, आंदोलन मोडून काढण्याचं दमन असेल, सत्याग्रहातून उठवण्याचं असेल, हे सर्व प्रकार ते करत आहेत आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत. मग हा प्रश्न तुम्ही जो आंदोलन करता आहेत, म्हणजे कुठल्याही आंदोलनाची फलश्रुती ही यशामध्ये होते, मग या आंदोलनाला काही फलश्रुती येईल असं आपल्याला वाटत नाही का? आंदोलनाची फलश्रुती यशामध्ये होतेच असं नाही. ते वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं की त्याचं काय फळ मिळेल आणि यशस्वी होईल. आणि आपलंही आंदोलन यशस्वी होणार हा मला विश्वास आहेच. कारण समाज जागृत होत आहे, वेगवेगळे घटक आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला यश येणारच आहे. पण तोपर्यंत हे दमन करण्याचं यांचं षडयंत्र आणि यांचा निर्धार पक्का आहे. ते आपले सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे दमन करतच आहेत. आज आपल्या आंदोलनाचा, सत्याग्रहाचा नेमका कितवा दिवस आहे आणि हे आंदोलन कधीपर्यंत आपण पुढे नेणार आहात? म्हणजे काय त्याची एक दिशा ठरवली आहे किंवा एक उद्देश ठरवला आहे की इथपर्यंत मला हे आंदोलन न्यायचं आहे किंवा मी इथंच थांबवणार, असं काही ठरलेलं आहे? आंदोलनाचा उद्देश आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत, त्या मागण्या पूर्ण होऊन आपल्या हातामध्ये पडेपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. परिणामांची पर्वा नाही आहे. माझ्यावर FIR आहे, तुरुंगात गेलो तरी हरकत नाही, PhDमधून काढून टाकलं आहे, हरकत नाही. आपल्या मागण्या सनदशीर आहेत, समाजाच्या आहेत, अस्मितेच्या आहेत, बौद्ध अस्मितेच्या आहेत. तेव्हा यासाठी भिक्षू म्हणून हे माझं जीवित कार्यच आहे. धम्म, संस्कृती, भाषा याची जपणूक करणं, संवर्धन करणं, त्याचा विकास करणं, त्यासाठी काहीतरी करणं. मग माझ्याकडे, मी विद्यार्थी असल्यामुळे या प्रश्नांशी भिडलो, कारण तो माझ्या जवळचा प्रश्न आहे आणि मी सत्याग्रहाला बसलो आहे. तर जोपर्यंत त्या मागण्या मान्य होणार नाहीत, मी सत्याग्रहाला बसूनच आहे. म्हणजे हा विषय जो आहे, म्हणजे
पाली भाषेच्या निर्मितीचा स्वतंत्र इमारतीचा हा फक्त मुंबई विद्यापीठामध्येच आहे की देशाच्या सगळ्याच विद्यापीठांमध्ये आहे? आणि जर देशाच्या सगळ्याच विद्यापीठांमध्ये हा प्रश्न असेल तर आपलं हे आंदोलन किंवा हा सत्याग्रह राष्ट्रीय स्तरावर आपण घेऊन जाणार आहात का? छान प्रश्न आहे. खरं म्हणजे सुरुवात इथून झाली, पण आपण इथेच थांबणार नाही आहोत. कुठेही कोणती गोष्ट लहान बिंदूपासून सुरुवात होते आणि एक लांब रेषा ओढली जाते. तसंच आपलं आहे. आपलं हे आंदोलन यशस्वी झालं की आपण भारतभरामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जी विद्यापीठं आहेत त्यामध्ये पाली विभाग आहे तर तो ॲडेड असावा, त्याला स्वतंत्र इमारत असावी. पाली विभाग नसेल तर तिथे पाली विभाग सुरू व्हावा. या प्रश्नावर आपण लढणारच आहोत. या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे एक भिक्षू म्हणून एक भारतीय मानवी समाजाकडून आणि भारतातल्या बौद्धांकडून आपल्याला काय अपेक्षित आहे? धम्माप्रमाणे वागा असं म्हणत असताना धम्म कोणता? जो फक्त डोळे मिटून तटस्थ राहणारा, आजूबाजूच्या समाजामध्ये जे काही घडत आहे त्याकडे दुर्लक्ष करणारा हा धम्म नसून सगळीकडे बघणारा, डोळे उघडे असणारा, एकमेकांची मदत करणारा, समस्यांमधून निराकरण करणारा, प्रश्न सोडवणारा, प्रश्न उचलणारा हा जो धम्माचा भाग आहे, जो बाबासाहेबांनी आपल्याला दिला सामाजिकता, त्या भागाकडे आपण लक्ष ठेवून त्यासाठी झटणारा हा जो समाज असेल तो समाज निर्मितीचं बाबासाहेबांनी दिलेला मार्ग हे आपलं स्वप्न असणार आहे. आणि त्या दिशेने आपण, आणि स्वप्न म्हणजे निव्वळ डोळे मिटून आलेलं स्वप्न नाही, तर उघड्या डोळ्यांनी बघत असलेली गोष्ट आहे. तर ते पूर्ण व्हावं यासाठी सर्व समाजाने बौद्ध धम्माचा खरा अर्थ बाबासाहेबांनी जो सांगितला तो जाणून घेऊन त्या मार्गावर चालावं आणि आपापल्या समस्यामधून एकमेकांना समाज म्हणून मदत करावी आणि सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करून एकत्रपणे करावी. हाच निब्बाणाचा मार्ग आहे. या म्हणजे आपल्या या आंदोलनाला किंवा सत्याग्रहाला समाजाकडून, खास करून बौद्धांकडून जो काही प्रतिसाद मिळाला त्याने आपण समाधानी आहात की अस्वस्थ आहात? समाधानी म्हणता येणार नाही, अस्वस्थच आहे. कारण हा अस्मितेचा प्रश्न असताना, अस्तित्वाचा प्रश्न असताना सगळी मंडळी इतकी शांत कशी राहू शकतात? कारण सगळ्यांनीच काही विपश्यना केली नसेल, विपश्यीच फक्त शांत असतील, पण बाकी समाजी शांत कसा आहे हेच मला कळत नाही आहे. जाता जाता बनते म्हणजे तुम्ही या आंदोलनाच्या संदर्भात आणि एक मला स्वतःलाही असा एक प्रश्न पडतो आहे की तुम्ही जेव्हा असं म्हणतायत की आपल्या लोकांनी किंवा त्यांच्या लोकांनी, हा जो फरक आहे म्हणजे हा एखाद्या भिक्षूच्या संभाषणात येऊ शकतो का की भिक्षूसाठी सगळी माणसं समान असतात की काही म्हणजे धम्म अनुयायी आणि धम्म व्यतिरिक्त माणसं असा काही भेद असतो का? काही सर्व माणसं समान असतात. सर्व माणसावर जगावर प्रेम करावं, प्राण्यावर, पशुपक्ष्यावर, निसर्गावर प्रेम करावं हा भाग आलाच. पण जेव्हा विचारांचं असतं तेव्हा विचार हे वेगळे असतात. तेव्हा वेगळ्या विचाराची माणसं त्यांच्या विचारावर ठाम राहून चुकीच्या मतांना, चुकीच्या विचारांना चिकटून ते सत्य आहे असं मानून जेव्हा मग इतर घटकावर अन्याय करू लागतात तेव्हा आपल्याला त्या विचारांना विरोध करावा लागतो. जो बाबासाहेबच म्हणाले होते, भारताचा इतिहास हा वैदिक संस्कृतीविरुद्धचा इतिहास आहे. वैदिक संस्कृती आणि बौद्ध संस्कृती तोच इतिहास. मग आपण त्या व्यक्तींना विरोध करत नाही आहोत, आपण त्या विचारांना विरोध करत आहोत. आपली लढाई विचारांची आहे. बिलकुल. म्हणते जाता जाता आपण नेमका काय संदेश समाजासाठी देणार आहात? माझ्याकडे संदेश देण्यासारखं काही नाही आहे. जे सांगायचे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आपण फक्त बाबासाहेबांच्या विचारांवर चालावं, त्यांच्या मार्गावरून चालावं, डोळसपणाने वागावं, सामाजिक प्रश्नांवर सगळ्यांनी एकत्र यावं, सांस्कृतिक प्रश्नावर एकत्र यावं आणि हे कल्चरल पॉलिटिक्स जे आहे ते समजून घ्यावं आणि त्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी, सहयोग द्यावा, एवढंच म्हणेन. भन्ते मीमांसा यांनी मुंबई विद्यापीठाच्या पाली विभाग विषयाच्या संदर्भामध्ये जे आंदोलन सुरू केलं, या विषयाला इमारत असावी, स्वतंत्र विभाग असावा आणि सुसज्ज या विभागाला मुंबई विद्यापीठाअंतर्गत इतर विभागांना जेवढी विद्यार्थी संख्या आहे त्याच्या कित्येक पटीने जास्त विद्यार्थी संख्या असताना हा विभाग विकसित केला जात नाही, यापासून सुरू झालेलं
भंते मीमांसा यांचं हे आंदोलन नक्कीच एका येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय आंदोलनाचं स्वरूप घेईल असा विश्वासही भंते मीमांसा यांनी व्यक्त केला आहे. याबरोबरच आपल्या थ्रीवेज मीडियाला त्यांनी जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. मला आनंद वाटतो आहे की तुमच्यासारखे निर्भीड पत्रकार इथे आहेत. त्यामुळे नक्कीच चळवळ आंदोलन हे गतिशील होईल आणि बाबासाहेबांचा जो धम्म आहे तो पुढे जाईल. साधू साधू साधू.